ओके 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 यार भर नाही यार, त्याला मार नाही यार. तू मार काय मार त्याला. पुष्कराज ऐक ऐक माझं ऐक. पुष्कराज काय झालंय ते तर सांग. मला समीर काकांनी आणली एकही राखी आवडली नाहीये. मी इतक्या सुंदर अतिशय छान अशा नक्षीकाम असलेल्या 5-25 राख्या आणल्यात. तुला का नको रे ती राखी? मला तशा राख्या नकोयत. मला लाईट वाली राखी पाहिजे. नाही मला लाईट वाली राखी पाहिजे. मला लाईट वाली राखी पाहिजे. तुला देऊ का रे मी दोन? काय बोलतोस? अरे एक मिनिट. आणि तू लाईट लावून का तुला असं बुडावर सगळ्या पॅलेस वरती फिरायचंय का रे? हा ढबऱ्या काय बोलतोय तू? मग काय यार काहीतरी बोलतो यार. एक मिनिट. त्या राखीवरचा लाईट लावून तुला काय गाडी समोर हेडलाईट भरून फिरायचं सगळीकडे? अरे खा तरी नाही तर रर तरी काय स्वार्थी रे. एक मिनिट मला एक सांग, शाळेमध्ये ती लाईट वाली राखी हातावर बांधून तुला कोणावर इम्प्रेशन पडायचंय का? कोणावरही नाही. अरे नाही तर नाही, मग बोंबलू नको ना रे. मग तुला हे नाही ते नाही, मग ह्याला मिळणार नाही लाईट वाली राखी. मी आता सांगतोय. मग मी पहिला राखी बांधू देणार नाही. माझी आवडती राखी असेल तरच मी तिला राखी बांधून देणार असं मी तिला सांगितलंय. तू काय आमच्या परीला धमकवलं? तुला त्याला मार रे 2-4. मी फक्त सांगितलंय. एक मिनिट. तू तो बर्गर खा. तो बर्गर संपायच्या आत तुला तुझी लाईट वाली राखी मिळेल. ओके. अहो यशवर्धन चौधरी, नका त्याचे एवढे लाड करू. त्याच्याकडे बघा एकदा त्याचं रुपड. खाऊन खाऊन कसा थुलथुलीत झालाय तो. असा धक्का दिला तर हलतो तो थुल. तुझा बर्गर संपायच्या आत ती राखी तुझ्याकडे असेल. ओके. या मॅडमने बोलवलंय. त्याला सांग येतो. तुम्हाला नाही सर, समीर सरांना बोलवलंय. थँक्यू. आज आहे राखी पौर्णिमेचा दिवस, त्यामुळे बहीण आणि भावाचा मान आहे. सो मला बोलवलंय जिज्जू. मी पण येतो. नको, आज बहीण आणि भावाचा सण आहे. सॉरी, भावाचा आणि बहिणीचा सण आहे. त्यामुळे तुझा डिस्टर्बन्स नको आम्हाला. जिज्जू मी जरा आलो. बाय. हॅपी. खा आता तू बर्गर. समीर अजून येत कसा नाहीये? मला खात्री समीर मला समजून घेईल आणि मग मी आणि समीर मिळून यशला सांगू. कधी येईल? मेसेज करू का त्याला? ऐक ना समीर, मला तुझ्याशी बोलायचंय. एक प्रॉब्लेम झाला. तू राहू दे, मेसेज नाही कर. मी व्हॉइस नोट पाठवते. हॅलो समीर, ऐक ना, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. प्लीज मला भेटशील? मॅडम तुम्हाला खाली बोलवलंय. हो पण समीर तर ते खालीच आहे. आले. 30 राख्यांची तयारी झालेली आहे यशवर्धन. यश दादा, हा बेटा. तू माझी लाईट वाली राखी आणली आहेस ना? तू मला सांगितलं आणि मी ते आणलं नाही असं आजपर्यंत झालंय का? लाईट काय सिक्रेट झालं का तुमचं सांगून? तुझ्या डोक्यात अजूनही आहेच ते. अरे अरे कसलं सिक्रेट? आजोबा भावा बहिणीचं काहीतरी सिक्रेट चाललंय, मला सांगतच नाहीयेत. काय बाबा? किती वेळ लागतो ना तुम्हाला तयार व्हायला? हे बघा, यश पप्पा सगळे आपल्या आधी तयार होऊन आले. गप्पा सुरू आहेत त्यांच्या. मिस करतो ना मग आपण सगळी फन. अरे काय रे, काय सिक्रेट कसलं सांग ना. सांग ना, आम्हाला पण कळू दे ना काय सिक्रेट आहे फायनली भावा बहिणीमध्ये. कसलं सिक्रेट? काका, नेहाला समीरशी काहीतरी सिक्रेट बोलायचंय. ते काय आहे ते आम्हाला कोणालाच अजून कळलेलं नाही. आम्ही तेच विचारतो. हो का? अरे मग सांग ना. म्हणजे अविनाश बद्दलच बोलायचं असणार हिला. नक्कीच. समीर, अरे आम्हालाही सांग ना, काय सिक्रेट?
काय तुम्ही असं करताय? सगळे मला सिक्रेट काय सिक्रेट काय सिक्रेट काय असं विचारताय. ज्या अर्थी ते काकू सिक्रेट आहे त्या अर्थी ते सगळ्यांपासून लपवण्यासारखं असेल ना, म्हणून तर ते सिक्रेट आहे. करेक्ट आहे. मग या बट ऍक्च्युली तुला सांगितलंय का रे सिक्रेट, का तुलाही नाहीच सांगितलंय अजून? नाही. अरे हा तुझा जिज्जाजी म्हणजे मोडी आहे भयंकर. मोडी एक नंबरचा खतरूड माणूस आहे, एक नंबरचा खतरूड आमचा जिज्जाजी. कधी आम्ही जरा बोलायला असं एकत्र आलो ना की लगेच तिथे कडमडतो, बोलू सुद्धा देत नाही, सतत मागे 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 करतो बायकोच्या. तू एक काम कर रे, त्याला ना कान पकडून उठा भाषा काढायला लाव. अरे बहिणीला छळतो म्हणजे काय? आजोबा बिचारे जिज्जाजी. हा का उतरला? अरे हो, हो. सोने, तू काय तिकडे जाऊन बसला? आजोबा परी राखी बांधणारी पिकूची. अरे हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं रे. नाही काय झालं तुला सांगतो सुनबाई, इतके वर्ष तू एकटाच होता ना, राखी बांधणार कोणी नव्हतं. पण या वर्षी आमच्या पिकुचूला गोड गोड अशी बहीण मिळाली, ती त्याला राखी बांधणार आहे. आणि म्हणूनच तू आता जबाबदारीने वागणार आहे. काय रे पिकुचू? हो आजोबा. हे घे बच्चा. तुला सांगतो सुनबाई, तू या घरामध्ये आलीस ना, ती असं एक खुशीचा पिटारा घेऊन आलीस. आणि तुझ्या गोड स्वभावामुळे तुझ्या सासवांना तू कधी सासूरवास करूच दिला नाहीस. त्या तुझ्या मैत्रिणी झाल्या नाही का? आणि यश तर काय, तू सर्वस्व आहेस. आणि आमच्या समीरच्या आयुष्यात जी काही पोकळी होती ती तू भरून काढलीस. आज त्याला नवीन बहीण मिळाली. बहीण असल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती काय झळकतोय बघ. नात्यांचा पाढा वाचतायत हे. पप्पा अजून एक नातं तर कोणालाच कळलं नाहीये, पण कळेलच लवकर. चल परी ये. अरे थांब 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 थांब. राखी पौर्णिमा आहे, जरा म्युझिकल माहोल. ये लाईट वाली राखी. पिकूचू घे. थँक्यू. अरे तुझ्यासाठी नाहीये, परीसाठी आहे, तिला दे. थँक्यू. अरे वा. एक मिनिट, ठीक आहे, थोडस तू पण खा. नको, मला डायबिटीज आहे ना. थोडं चालेल बेटा, मी बोललोय डॉक्टर राज. ओके. चला सिक्रेट वाले भाऊराया, युअर टर्न नाव. तयारच आहे मी, तयारच आहे. मला माहितीये, मला माहितीये. चला या. आपण आज फार खेचतोयस तू माझी. हा हो ना, आज चान्स मिळालाय मला. इतका तू माझा कान पिळलायस ना, आज आहे माय टर्न. ओके. खरंच 30 राख्या बांधायच्यात? नाही नाही, मी गंमत करत होतो. हे बघ, तू प्रेमाने मला एक जरी राखी बांधलीस ना तरी माझा 30 वर्षांचा बॅकलॉग भरून निघेल. एकच बा. या 30 राख्या तरी त्याच्या सगळ्या भावना लपवण्यासाठी आणल्या होत्या सकाळी, बरं का सुनबाई? नेहा खुश दिसते. तिचा दादा नाही आला, पण तिचं रक्षाबंधन
रिकामा नाही गेला. एक मिनिट, हे तुझं गिफ्ट. इथून पुढे तुला काहीही लागलं, काहीही हवं असेल तरी हा भाऊ तुझ्या सोबतही आहे आणि पाठीशी आहे. घे. थँक्यू. आम्हाला गोड आवडतं. भरवा पेढ्या, भरवा पेढ्या, भरवा. म्युझिकल माहोल संपलाय. हॅलो समीर, मला ऍक्च्युली तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. प्लीज मला भेटशील? म्हणजे अविनाश बद्दलच बोलायचं असणार हिला. नक्कीच. अरे देवा, हे काय होऊन बसलं? अरे काय असं महत्वाचं सिक्रेट आहे तुमचं जे आम्हाला तुम्ही सांगत नाही आहात? हा, ते अरे काहीतरी सिक्रेटच बोलायचं असणार ना तिला. सिक्रेट? हो, पण नवऱ्यापासून काय सिक्रेट? काय नाही, मला आता हे काय सिक्रेट आहे ना हे कळलंच पाहिजे. अगं तो आता एवढं विचारतोय तर सांग की काय ते सिक्रेट. एक्झॅक्टली, असं काय सिक्रेट? हा, थांबा थांबा थांबा, मी सांगतो नेहाला माझ्याशी काय बोलायचं. काय बोलतोय हा समीर? याला खरंच माहिती असेल का? समीर, माहिती असेल तर प्लीज बोलू नकोस. प्लीज बोलू नकोस समीर. मला माहितीये नेहाला काय सिक्रेट सांगायचंय. जे सिक्रेट नेहाला मला सांगायचंय ते एका नात्याविषयी. बरोबर ना? आणि ते नातं आहे माझं आणि शेफालीचं. नेहाला सिक्रेट असं सांगायचं होतं की आजोबा आणि यश तुझ्या मागे खूप लागलेत की लग्नाचा विचार कर, पण तू काही त्यांना बळी पडू नकोस. तू तुझ्या मनाचा ऐक. हे बोलायचं होतं की समीरने ऐनवेळी सावरून घेतलंय? नाही, नेहा नक्कीच अविनाश बद्दलच सांगणार आहे. आणि फायनली तुमच्या टिंबटिंबरावने त्याच्या मनाचं ऐकलेलं आहे आणि मी शेफालीशी लग्न करायला तयार आहे. ओहो, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. अरे 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 कॉंग्रॅच्युलेशन मेरे शेर. खरं तर मला ऑल द बेस्टची जास्त गरज आहे, पण थँक्यू. हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन समीर. थँक्यू काकू. थँक्यू सो मच. थँक्स. कधीतरी हा निर्णय मला घ्यावा लागणारच होता. आता कन्फ्युजन दूर झालंय आणि मी निर्णय घेतलाय की मी शेफालीशी लग्न करायला तयार आहे. शेफालीला होकार दिला म्हणून नाही रे समीर. आज या बहिणीसाठी कृष्णासारखा धावून आलास म्हणून थँक्यू. खरंच मनापासून थँक्यू समीर. नाही, हे अविनाशला सांगितलंच पाहिजे, कारण नेहा आता कधीही यशला सगळं खरं खरं सांगू शकते. सो सिम्मी, तुला आता एक पायरी पुढे जावंच लागणार. काय झालं यश?
यू हॅव सम ऑडॅसिटी. तुझी हिंमत कशी झाली काय विचारायची? तू एवढा का चिडलायस यश? ते तूच मला विचारते की मी का चिडलोय. हॅव यू लॉस्ट इट? तू समीरला काय सांगणार होतीस? समीरला तू काय सांगणार होतीस? मी ते काय? हेच ना की अविनाश तुझा पहिला नवरा आहे. हा, तुला कोणी सांगितलं? मला कोणी सांगितलंय महत्वाचं नाहीये. ही गोष्ट मला कळलीये हे महत्वाचं आहे. इट्स मोर पेनफुल बिकॉज ही गोष्ट मला दुसऱ्या कोणाकडून तरी कळली आहे. मी तुला सांगणारच होते. कधी कधी तुला एकदाही सांगावंसं नाही वाटलं? आज 2 महिने तो माणूस आपल्या घरात वावरतोय. 2 महिन्यात तुला वेळ नाही मिळाला की मुहूर्त नाही सापडला? तसं नाहीये, मी खरंच तुला सांगणार होते. कधी? प्लीज चिडू नकोस यश, मी तुला खरंच सांगणार होते यश. बाहेरचे बोलायला लागल्यावर की आपल्या घरातल्यांना कळल्यावर? तुझ्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली आहे. You don't deserve me. प्लीज यश, असं नको बोल. You had a damn past and I decided to ignore it. And I'm repenting it now. खरंच तुला सांगणार होते. Oh, I'm repenting it now. सॉरी नाही यश, मी खरंच. हे 2 महिने तुझा नवरा माझ्या घरामध्ये वावरतोय, खातोय, पितोय, मी त्याला पैसे देतोय, पण तुला सांगावंसं नाही वाटलं? माझी मुलगी, ओ सॉरी, त्याचीच मुलगी, त्याला ती अटॅच झाली आहे आणि तुला काहीच मला सांगावंसं नाही वाटलं नेहा? तसं नाहीये यश, मी खरंच. मी कदाचित काही बोललो नसतो, विचारलं नसतं तर आयुष्यभर ही गोष्ट मला कळलीच नसती. खरंच मी खरंच तुला सांगणार. कधी? खरंच तुला सांगणार होते. प्लीज Shut up! Don't justify yourself, नेहा. तुझी चूक झाली आहे ती एक्सेप्ट कर. मी खरंच सांगणार होते यश तुला. मी खरंच सांगणार होते. Shut up! Shut up! You don't deserve me, नेहा. मी चांगला आहे, मी समजून घेतो, मी शांत आहे म्हणून काय विश्वासघात करशील तू माझा? I can't take this anymore, Neha. I can't. काय करतोस यश? यश ऐक ना यश, प्लीज ऐकून घे. मला काही ऐकायचं नाहीये नेहा. प्लीज यश. अरे यश, हे काय करतोयस तू? हे आजोबा तुम्ही मध्ये बोलू नका प्लीज. अरे तू तिच्याशी असं नाही वागू शकत. हे काय चाललंय? तिच्याशी असंच वागलं पाहिजे. तिने अजून काही केलं असतं ना आजोबा तरी एवढा चिडलो नसतो मी, पण हिने विश्वासघात केलाय माझा. सगळं लपवलंय माझ्यापासून काही गरज नसताना. यश मी खरंच तुला सांगणार होते यश, खरं सांगते यश, मी तुला सांगणार होते. यश, अरे नेहानी गोष्टी लपवल्या नाहीयेत. तिला काय म्हणायचं तिची बाजू मांडण्याची एक संधी तरी दे. Shut up! मला तुझी बाजू ऐकायचीच नाहीये नेहा. तुझ्याकडे भरपूर वेळ होता तुझी बाजू समजावून सांगायला, पण तू तसं नाही केलं. आता आपण दोघं या घरात नाही राहू शकत. माझा निर्णय झालाय आजोबा. या घरात इधर ही राहील किंवा मी. आजोबा प्लीज सांगा ना तुम्ही यशला. अरे यश, मी किंवा मी आजोबा. अरे यश, यश यश. यापुढे परी सुद्धा माझ्या सोबतच राहील. या असल्या खोटारड्या बाईवर परी नाही राहू शकत. यश यश यश. यशला न सांगणं हे त्याला फसवण्यासारखं आहे. काय करू?
तुला बरं वाटत नाहीये का? नाही बाळा, बरंय मला. तू मला उठवलं का नाहीस? फ्रेंडच म्हणाला आज संडे ना, तिला झोपू दे. बिचारीला कधीच आराम नसतो. आई, ब्रेकफास्ट रेडी आहे. तू पटकन ब्रश कर. मी फ्रेंडना सांगून येते की तू उठलीयस. हा काकू बोला. नेहा, तुला आज जरा इकडे यायला जमेल का ग? हो काकू, जमेल. का, काय झालं? अगं, ह्यांची तब्येत जरा बरी नाहीये. विचित्रच वागतायत ग. काही बाही बोलतायत. नाही म्हणजे कोणी काही बोललं का? कोणी आलं होतं? काही झालं का त्यांना? आता काय सांगू तुला. काल अविनाश आला होता इथे. त्याची बाजू ह्यांच्या समोर मांडून गेला. तेव्हापासून हायपरच झालेत ग हे. रात्रभर झोपले पण नाहीयेत आणि सारखी धाप लागते त्यांना. हो काकू, मी येते. मी आवरते आणि लगेच येते. हो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लीज यशला नको आणू. म्हणजे काय माहिती नाही ना हे त्याच्यासमोर काय बोलतील, काय वागतील. हा, बरं काकू, येते मी. ठीक आहे. अहो जरा शांत व्हा ना. मी तुम्हाला काही करून देऊ का? काय हवंय तुम्हाला? मला काही नकोय ग बाई. फक्त एक लक्षात ठेव, त्या नरा धमाला परत घरात घ्यायचं नाही बस. माझ्या लेकीला फसवलं त्यानं. माझ्या पोरीच्या संसाराची वाट लावली आणि पळून गेला. त्यानंतर आत्ता उगवतोय. सापाचे फटके दिले पाहिजेत. फटके दिले पाहिजेत त्याला. तू मला विचारलंस ना काय हवंय. मला एक चाबूक दे जाणून. चाबूक असा फटकारतो ना त्याला, रस्त्यामध्ये उभा करून फटके मारेन. आला एक. हो नका ना असा त्रास करून घेऊ. आपली नेहा येते ना आता, आपण बोलूया ना तिच्याशी. हा, निहाला फसवलाय त्याने. फटकी फटकी तू चाबूक देच मला. मारतोच त्याला मी फटके. तर तेव्हा काय रे यांची अवस्था. अरे अविनाश, जरा इकडे. येस सर. तब्येत कशी तुझी आता? सर चालू आहे ट्रीटमेंट. डॉक्टर म्हणाले की केमोथेरपी करावी लागेल. एक काम कर, तुझे रिपोर्ट आणून मला दाखव. आमच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, खूप चांगले डॉक्टर आहेत, स्पेशलिस्ट आहेत. मी त्यांना ते रिपोर्ट दाखवतो. आय एम शुअर विल प्रिस्क्राइब अ व्हेरी गुड ट्रीटमेंट. सर म्हणजे तुमच्या ओळखीचे डॉक्टर म्हणजे ते जे काय पैसे जास्त वगैरे. डोंट वरी अबाउट इट. मी तुला सांगितलंय ना, आय टेक केअर ऑफ इट. हे बघ, माणसांपेक्षा पैशांना मी कधीच जास्त महत्व दिलं नाहीये. आणि तू आमचा एम्प्लॉई आहेस, आमच्याकडे काम करतोयस म्हटल्यावर तुझी तब्येत व्यवस्थित राहणे ही आमची जबाबदारी आहे. सो तू आणून दाखव मला रिपोर्ट. आय टेक केअर ऑफ. ओके यश. अरे नेहा कुठे? नेहा काकू ती बंडू काकांकडे गेली. ओ, फोटो आले होते तिला दाखवायचे होते. कसले फोटो? मंगळागौरीचे. ओ अच्छा. थांब तुला दाखवते. हा बघ. Isn't she beautiful? Very pretty. आणि हा बघ. Nice, very nice. Beautiful ना? Very. And see this? Very pretty. Yes, किती क्यूट दिसतेय. इतकी सुंदर दिसतेय. बघता क्षणी कुणीही प्रेमात पडेल तिच्या. हो ना? मी लग्न केलंय तिच्याशी काकू. प्रेमात पडूनच लग्न केलंय. आता अजून कोण कशाला तिच्या प्रेमात पडेल? Yes, yes, yes. I know.
तो तिच्या अखंड प्रेमात बुडालाच माहितीये मला. तुला परीचा एक फोटो दाखवते मी. ही बघ, क्यूट ना. क्युटी या. बट दिस इज नॉट फेअर. ओके, म्हणजे काय म्हणजे तू आणि नेहा तुम्ही टीम आहात. ओके, तुम्ही दोघं एकमेकांना, राईट. पण परी ती बिचारी एकटी आहे ना. मला असं वाटतं ना यश, की आता परीला एक लहान भाऊ किंवा बहीण असायला पाहिजे. आय थिंक यू शुड टेक अ चान्स. बघू. वॉट बघूया? काही बघूया वगैरे नको. प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला हव्यात. मला काय वाटतं माहिती का, यू बोथ शुड टेक अ स्मॉल ब्रेक. वेकेशनला गेलात ना तुम्ही तर व्हॉट आय थिंक यू नो. काकू आपण नंतर बोलूया या विषयावर. कम ऑन यश. मला ऍक्च्युली एकदम कॉल्स करायचे. I know. यश, मॅडम पाय काढा. राग आलाय? नाही काढणार. जा. काय करणारस? आपली बायको दुसऱ्याची बायको झालीये. बघताना खूप त्रास होत असेल ना. मॅडम प्लीज पाय काढा. तू ना नेहाला सोडायला नको तसं. इतकी सुंदर, सालस आणि गुणी बायको तुला दुसरी मिळणार नाही रे. काय सोडलं? तुला एक सांगू, आमचा यश आहे ना, तो नेहाच्या प्रेमात इतका अखंड बुडाला आणि नेहा यशच्या प्रेमात अखंड बुडाली. त्याच्यामुळे तुझ्या या आजारपणात तुला सिंपती मिळायला हवी ती पण मिळणार नाही ना आता. ओ काय काय डोळे फाडून बघतोय माझ्याकडे? पैसेच हवेत ना तुला? मला सांगायचंय, परीच्या पुढे मागे करून किती पैसे मिळणार? आयडिया देते. जस्ट थिंक. विचार कर. उद्या जर नेहा तुझ्या आयुष्यात आली तर तिच्या वाटणीची सगळी संपत्ती तुला मिळणार. पण मॅडम तुम्हीच म्हणालात ना आता की यश सर प्रेमात आकंठ वगैरे बुडालेत. मग आणि नेहाचा विश्वासही नाही आहे माझ्यावर, त्यामुळे ती नाही येणार माझ्यावर. हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुझा. मी काय बोलते, मी प्रेझेंट टेन्स बद्दल बोलते. वर्तमान काळ. वर्तमान काळ बदलला की फ्युचर बदलतं. ओके, म्हणजे आता नेहा तुझ्या बरोबर नाहीये ही परिस्थिती आहे, पण पुढे तूच अशी परिस्थिती निर्माण करायची की नेहाला तुझ्यासोबत यावंच लागेल. म्हणजे काय करायचं? काढ कचरा काढ. हेच जमेल तुला. बाय द वे, एक गोष्ट सांगायचीच राहिली. नेहा आहे ना, ती समीरला तुझ्याबद्दल सगळं सांगणार. आणि एकदा समीरला कळलं की ते यशला कळणारच. आणि यशला कळलं ना तर ती मराठी ती कशी म्हण आहे, तेलही गेले तुपही गेले हाती राहिले. नाही, तुझ्या हातात काहीच राहणार नाही. म्हणजे एकदा यशला कळलं ना तर तुला या घरातून फुटकी कवडी मिळणार नाही. सो यशला कळू नये याची काळजी घे. काय तोंड काय बघत उभा राहिलाय? कर काम कर. स्वच्छ कर. मला नीट काम करायला आवडतं. इतक्या वेळा सांगूनही ही नेहा शांत बसत नाहीये. आता खरंच डोक्यात जायला लागली. बोलून उपयोग नाहीये, जोरदार झटकाच द्यावा लागणार आहे. मला टेन्शन आलंय ग. छा, टेन्शन काय त्यात? एकदा ठरवलं ना की सगळं जमतं. तू घाबरू नकोस ग. अरे हाय रिया ताई,
कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कशी आहेस? एकदम मस्त. नेहाताई, ही अश्विनी ताई, माझी मावस बहीण, आणि ही आमची नेहाताई. नमस्कार. ओळखते मी यांना. तुम्ही यशवर्धन चौधरींच्या मिसेस ना? हो. पेपरमध्ये वाचलं होतं मी. तुम्ही काय ते इंटरनॅशनल डील क्रॅक केलं होतं. हा ते डील क्रॅक केलं होतं. अगं नेहाताई तर सगळं ऑफिस सांभाळते, आणि तिचे आधे सासरे आहेत ना, त्यांनी तिच्यावर सगळी जबाबदारी टाकली आणि ती उत्तमपणे पार पाडते. हो, वाचलंय मी हे पण मासिकात. थँक्यू सो मच. तुम्ही काय करता? मी एक गृहिणी आहे. म्हणजे लग्ना अगोदर मी असं कुणाच्या आब्रूज करणं वगैरे असं करून द्यायचे, म्हणजे मला आवड होती त्याची. अरे वा. पण लग्नानंतर सासू सासरे, नणंद, घरची कामं, मुलं, यातनं वेळ नाही मिळाला. आता माझी मुलंही मोठी झाली आहेत, म्हणजे मला बऱ्यापैकी वेळ मिळतो. म्हणून म्हटलं काहीतरी सुरू करावं, म्हणजे माझं स्वतःचं ब्युटी पार्लर सुरू करावं. अरे वा, खूप छान. खरं तर तुमच्या एवढा मोठा व्यवसाय नाही होणार माझा, पण अहो, कुठलंही काम छोटं मोठं नसतं. कुठलंही काम करताना फक्त आनंद मिळाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, म्हणजे झालं. आणि तुम्ही जर आर्थिक बाबतीत बोलत असाल तर मला असं वाटतं की जर तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं ना, तर देव आपल्याला त्याचं फळ नक्की देतो. अगदी खरंय. गुड्डी, काय झालं? त्यांना काही काम होतं माझं. हा ताई, खरं तर ना आमच्या यांचं स्वप्न, म्हणजे आमच्या दोघांचंही स्वप्न आहे की आम्हाला मोठं घर घ्यायचंय. आणि मी गुड्डीला फोन केला होता, तर गुड्डी मला म्हणाली की इथे घर आहे आणि ते तुमचंच आहे, म्हणून मी आले. ऍक्च्युली खरं सांगू तर मी माझं घर विकायचा अजून विचार नाही केलाय. माझी लहान मुलगी आहे ना परी, तिला या घराची खूप ओढ आहे आणि त्यामुळे मला हे घर काढायचं नाही. परीचा जन्म झाल्यावर मी तिला या घरी घेऊन आले होते, त्यामुळे आमच्या भावना जोडलेल्या आहेत या घराशी. मला नाही वाटत मी हे घर विकू शकेन. काही नाही, समजू शकते मी. घर म्हणजे आपल्या जीवनाचा एक भागच असतो ना. आणि काय म्हणजे घराशिवाय आपल्याला आणि आपल्याशिवाय घराला असं काहीतरी अधूर असं काहीतरी वाटतं ना. पण मला कुठल्या दुसऱ्या घराबद्दल म्हणजे जागेबद्दल कळलं तर मी तुम्हाला नक्की कळवलं. बरं, मी निघते. काय ताई, सांभाळून जा. हो. कोडे नाही अश्विनी. हो ना. पण तू अचानक कशी काय आलीस? अगं, काका कोणा भेटायला आले, बरेच दिवस झाले भेटले नव्हते ना म्हणून. चल मी जात. काय? मी आता त्याला सोडणार नाही, आता जाऊन त्याला सांगतो मी. हो, अहो असा हट्टीपणा करू नका, जरा धीर धरा. नेहाला तर येऊ दे ना. तू आता मला उगा चढवू नकोस, तुला सांगतोय. बरं झालं बाई आलीस ते. बघ ना किती हट्टीपणा करतायत हे. काय झालं काका? माझा नुसता संताप होतोय. तो अविनाश आधी आलाच का इथे? आधी तुझ्या आयुष्याची वाट लावली आणि अजूनही तुला त्रास देतोय. लाज वाटत नाही त्याला? आणि आला तो तुझ्याच घरात. काय हा निर्लज्जपणा? काका काका मला कळतंय तुमचं, पण तुम्ही आधी शांत व्हा. मी अजिबात शांत होणार नाही. मला संताप होतोय. मी असाच्या असं जातो आणि त्याला सांगतो सरळ की या पॅलेस मधनं निघून जा म्हणून. काका काका ऐका आधी माझं ऐकून घ्या काका. मी बोलले अविनाशशी, आणि अविनाश. तू आता मला त्याची बाजू समजावून देऊ नकोस, कळलं? तो इथे यायलाच नको होता. हो, ती काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. तू मला शहाणपणा शिकवू नकोस, कळलं ना? आधी एक तर तू त्याला पाहिलंस आणि ओळखलंस, तेव्हा तूच त्याला झापायला पाहिजे होतंस. आता केवढा मोठा घोळ होऊन बसेल माहितीये का? यशला जरी कळलं ना, माझी पोरगी रस्त्यावर येईल. असं काहीही होणार नाहीये, कुणालाही काही कळणार नाहीये. आणि अहो, त्या अविनाशला कॅन्सर झालाय, शेवटच्या स्टेजला आहे तो. शिवाय त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली आता. तू त्याच्याबद्दल बोलूच नकोस.
आधी तो इथे आलाच कशाला? जगात काय दुसरीकडे नोकऱ्या नाहीत कुठे? काकू काका प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही जर शांत नाही झाला ना तर मी ह्यापुढे कधी इथे येणार नाही परत. काका मला कळतंय आपली चिडचिड त्या अविनाशमुळे होती. आज मी यशला सगळं सांगणार आणि काय तो सोक्ष मोक्ष लावणार. नाही नाही, असलं भलतं सलतं काहीतरी करू नकोस. अगं यशला कळलं तर केवढा घोळ होऊन बसेल. त्यापेक्षा तू अविनाशलाच का इथून जायला सांगत नाहीस? काकू यश माझा नवरा आहे आणि त्याला अविनाशचं सत्य कळायलाच हवं. बंडू काका. हॅलो, काय रे बंडू, कसा आहेस? अरे ओळखलं नाहीस? मी बोलतोय अविनाश, परीचा ड्रायव्हर. मला का फोन केलास नीच माणसात? तुला सोडणार नाही मी. अरे हे बंडू काका, ऐक की जरा. हा, आता तुझी धिंड निघणार आहे, धिंड. हा, नेहा आज यशला सगळं सांगणार आहे. बघ बघ. काय? हॅलो हॅलो, बंडू काकाच्या तर ही नेहा सुधारणार नाही. तर किती वेळा सांगितलं की असं नको वागूस तरी. आता जर का या नेहाने त्या यशला सांगितलं ना तर मी परीलाच गायब करतो. हा का फोन करतो नाही? काय गे, इथे तुझा नवरा मारायला टेकलाय आणि तुला त्या यशवर्धन चौधरीला सगळं खरं खरं सांगायचंय? नवऱ्याचा पोळका येत नाही तुला? काळजी नाही वाटत? आता तू जर का त्याला सगळं खरं सांगितलंस तर माझी नोकरी जाईल, राहायची सोय जाईल. कळत नाही का तुला? ठीक आहे, तुला सांगायचंय ना त्याला खरं सांग, सगळं खरं खरं सांग. मग मी पण काय करतो ते बघ. तू तुझ्या नवऱ्याशी खरं बोल, मी माझ्या मुलीला घेऊन इथून निघून जातोय. लक्षात ठेव. सरकली का? पायाखालची जमीन सरकली? तेव्हा लक्षात ठेव, मी आता इथे पॅलेसच्या मागच्या मेन रोडवर उभा आहे परीला घेऊन. इथे यायचं, 10 मिनिटात तिच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि शपथ घ्यायची यशला काहीच सांगणार नाही म्हणून. आणि हे जर का केलं नाहीस ना तू तर मी माझ्या मुलीला परीला इथून कायमचा घेऊन जाईन. या अविनाशचं डोकं फिरलंय की काय? युजलेस आहे हा. हे बाळा चॉकलेट. नको मला. आपण इथे का थांबलोय? आपण बाहेर जाणार होतो ना? जाणार आहोत. आई आली की आपण बाहेर जायचं. आईला यायला अजून किती वेळ आहे? फोन करून बघा ना. बाळा, मी आता आईलाच फोन केला होता, ती म्हणाली की येते मी म्हणून. पण आपण इथे का थांबलोय? मला कंटाळा आलाय. अगं तुझ्या आईनेच सांगितलंय परीला घेऊन बाहेर थांबा म्हणून. मी येते, मी आले की फिरायला जाऊया म्हणून. तर काय बाबा, मज्जा आहे का मुलीची? चल बेटा, आपण गाडीत जाऊया. या 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 नेहा मॅडम या. तुम्ही इथे?
काय मूर्ख आहेस तू? मूर्ख आहेस? डोकं ठिकाणावर नाहीये का तुझं? काय करतोस? परी कामात आहे ना, तर तुझी मुलगी नाहीये, ती यशवर्धन चौधरीची मुलगी आहे. हे मला डोळे दाखवू नको. जर तिला उद्या काही झालं ना तर तू मरशील. त्या बंडू काकांचा मला फोन आला होता. ते म्हणाले की नेहा आज यशवर्धनला सगळं सांगणार आहे म्हणून. मी आहे ना इथे, मी आहे ना, मी लक्ष देते ना. तू कशाला तुझं नसलेलं डोकं चालवतोयस रे? आणि तू कोणाच ऐकलंयस? त्या बंडू काकाचा. अरे ज्याला 5 मिनिटांपूर्वी काय केलेलं हे आठवत नाही, सुचत नाही, जो काही वाटेल ते बरोबर त्याचं ऐकलंस तू. आणि काय केलंस? मला फोन करायच्या ऐवजी नेहाला फोन केलास. काय वाटेल ते बोललास तू. तुझं ना नशीब थोर आहे की तो फोन मी उचलला. मग तर नेहाला कळलं असतं ना हे, तुझं काही खरं नव्हताच. पण मी तोंड बंद करतो. पाणी नाशी तोंड बंद ठेवायचं आणि तुझ्या कामाशी काम ठेवायचं. Useless. हा काय करतो इथे? यश कुठे घेतून आला? अरे बापरे. परी